वी टॉक अबाउट द किंगडम, इट इज ऑपोजिट टू डेमोक्रेसी. म्हणजे देवाचं राज्य, एखादा राजेशाही आणि लोकशाही हे ऑपोजिट आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या भारतात लोकशाही आहे, आपण हे पण पाहिलं. तर लोकशाहीमध्ये कसं लोकच मिळून ठरवतात, त्यांच्यामध्ये कोणी राजा नसतो, कोणी काय नाही, सगळं लोकांनी मिळून दे फॉर्म द बॉडी अँड दे डिसाइड सर्टन रूल्स, दे मेक सम कॉन्स्टिट्यूशन, अशा गोष्टी होतात. परंतु राजेशाहीमध्ये तसं नसतं. त्याच्यामध्ये काय होतं, राजा जो बोलणार तोच नियम, राजा जे ठरवणार तेच चालणार, राजा जसं बोलणार राजाचा शब्दच नियम असतो. प्रेज द लॉर्ड. राजाचं नाही का कृतीच त्या राज्यासाठी नाही का एक महान गोष्ट असते. प्रेज द लॉर्ड. सो एव्हरी अथॉरिटी, द किंग इज होल्डिंग एव्हरी अथॉरिटी. जो राजा आहे तो जेव्हा राज्य करतोय, शासन करतोय, त्याच्याकडे सर्व अधिकार आहेत. प्रेज द लॉर्ड. सो आपण जर देवाच्या राज्याचं बोलतोय, तो आपण सुद्धा नाही का देवाचं राज्य, त्याचा जो राजा आहे त्याच्या अधीन आहोत आणि त्या राजाला माहिती आपल्याला कसली गरज आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये का की ऍक्च्युली हे राज्य किंवा ह्या गोष्टी कशा आल्यात, ह्या काही नवीन करारात आल्यावर नाहीयेत, देवाने घडवतानाच असं घडवलं. आय टेल यू सम लाईक इन सिम्पल वर्ड, स्मॉल स्टोरी तुम्हाला सांगते. पहा, आपण ज्यावेळेस नाही का परमेश्वराचं राज्य, देवाचं राज्य म्हणतो, ते काय एके ठिकाणी लिहिलंय की देवाचं राज्य दृश्य स्वरूपात येत नाही, तर ते तुमच्यामध्ये आहे. नवीन करारात आहे. ओके. सो वेन इट इज नॉट दृश्य स्वरूपात नाही म्हणजे काय, याचा अर्थ परमेश्वराचं राज्य काय आपण म्हणतो स्वर्ग. ओके. किंगडम ऑफ हेवन, किंगडम ऑफ गॉड, स्वर्गाचं राज्य, देवाचं राज्य. ओके. देवाचं राज्य आहे किंवा स्वर्ग आहे. इज इट विजिबल? तुम्ही असं उघड्या डोळ्यांनी असं पाहू शकता. सो किंगडम ऑफ गॉड इज इनविजिबल. आपल्याला ह्या शरीरात असताना ह्या डोळ्यांनी आपण ते पाहू शकत नाही, बिकॉज दॅट इज डिफरंट, दॅट इज स्पिरिट रॅल्म. ओके. ते आत्मिक जग आहे, तिकडे परमेश्वराचं राज्य. या गोष्टी समजायचा प्रयत्न करा, म्हणजे काय शोधायचे आणि कुठे आपला शोध संपतो हे आपल्याला जाणणं खूप महत्वाचं आहे. ओके. सो आता काय होतंय की देवाचं राज्य जे अदृश्य स्वरूपात आहे, जे आपल्याला ह्या डोळ्यांनी दिसत नाही, जे आत्मिक आहे, ते राज्य परमेश्वराला वाढवायचं होतं. ओके. सो पहा, आपण जेवढं पण इतिहासामध्ये वाचलं असेल किंवा काय, प्रत्येक राजा आहे ना दुसऱ्या देशावर, दुसऱ्या राज्यावर आक्रमण करतो. का? कारण जेवढं स्वतःचं राज्य तेवढ्यामध्ये तो खुश नाही, त्याला वाढवायचंय. सो किंगडम इज ऑलवेज एक्सपांडिंग. राज्य नेहमी काय विस्तार होत राहतोय. म्हणून इंग्रजांनी इतके वर्ष आपल्यावर सत्ता केली. मुघल आले इंडियावर राज्य करायला, त्यांच्याकडे सगळं होतं, पण त्यांच्या सगळ्या गोष्टी सोडून ते भारतावर राज्य करायला आले. त्यांना भारत पाहिजे होता. वेगवेगळे राजे येऊन गेले भारतावर कब्जा करण्यासाठी, पोर्तुगीज लोक येऊन गेली भारतावर कब्जा करण्यासाठी, इंग्रजांनी तेच केलं. सो राज्य जे आहे त्यांना वाढवायचंय, प्रत्येक राजाला आपल्या राज्याचा विस्तार करायचा आहे. आणि आताही काय होतंय माहितीये, हे देवाचं राज्य देवाला वाढवायचं होतं. सो व्हॉट गॉड डिड, यू नो, परमेश्वराने दॅट इनविजिबल किंगडम जे आहे त्याच्यासारखं देवाने विजिबल किंगडम बनवायचं ठरवलं, एक दृश्य राज्य बनवायचं ठरवलं, दृश्य स्वरूपामध्ये. आणि परमेश्वराने ह्या विश्वाची, ह्या युनिव्हर्सची स्थापना केली. पहा, पृथ्वी दिसते, सूर्य, चंद्र, ग्रह, तारे, झाडं, वनस्पती, प्राणी, मनुष्य आपण पाहू शकतो. सगळे ग्रह, तारे जे अवकाशात आहे, स्पेस आहे, या सगळ्या गोष्टी दिसतात. सो दिस फिजिकल वर्ल्ड हे पाहू शकतो, हे भौतिक जग, हे युनिव्हर्स, या सगळ्या गोष्टी देवाने निर्माण केल्या. सो दिस इज ऑल्सो द किंगडम ऑफ गॉड. ओके. आणि आता परमेश्वराने काय केलं, त्याच्या प्रतिरूपाचा, त्याच्या सारखा, त्याच्या सदृश्य मनुष्य निर्माण केला. ओके. गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या, राजा जो आहे ना, राजा बनत नाही, राजा मुळात म्हणजे जन्म घेतानाच राजा असतो. प्रेज द लॉर्ड. येशू जन्मला 3 राजे मागे लोक भेटायला आली, भेटवस्तू घेऊन, सोने, गंध, उदरस घेऊन. ते म्हणाले, आम्ही पूर्व दिशेला त्याचा तारा पाहिला, यहुद्यांचा राजा जन्माला आलाय. प्रेज द लॉर्ड. सो किंग इज लाईक, ही इज किंग बाय बर्थ, फ्रॉम बर्थ. ओके. जन्मापासून तो राजा असतो. राजाचा मुलगा राजा, त्याचा मुलगा राजा, त्याची मुलगी राणी. ते राजकुमार आणि राजकुमारी असतात सर्टन एज पर्यंत, लहान आहे म्हणून. नंतर वयात आल्यावर राजा आणि राणी. ओके. किंग आणि क्वीन. आता काय झालंय, प्रेज द लॉर्ड, येशू ते मागे लोक आले, कारण ते काय म्हणाले, ते असं नाही म्हणाले जगाचा तारणाऱ्याचा जन्म झालाय, आम्ही त्याला शोधायला आलो. व्हॉट दे सेड, यहुद्यांचा राजा जन्माला आलाय, त्याला आम्ही भेटायला आलोय. तुम्ही मला सांगा, यहुद्यांचा राजा म्हणून आजपर्यंत प्रभू आलाय? तो राजांचा राजा म्हणून पुन्हा एकदा पृथ्वीवर येणार. हालेलुया. महान संकट काळ झाल्यावर, म्हणजे किती सुरुवातीच्या गोष्टी त्यांनी पाहिल्या होत्या, किती आधीचं फ्युचर नाही का त्यावेळेस त्यांनी प्रेडिक्ट केलं होतं, त्यांनी तो अभ्यास करून. कारण ज्यावेळेस येशू जन्मला, येशू राजा म्हणून नाही, येशू देवाचा कोकरा म्हणून जन्मला, रक्तमासाचा देह घेऊन आपल्यासारखा जन्माला आला. हो, तो राजांचा राजा आहे, तो यहुद्यांचा राजा नाही, तो सगळ्या पृथ्वीचा, सगळ्या सृष्टीचा राजा आहे. पण ते लोक म्हणाले यहुद्यांचा राजा जन्माला आलाय. सो राजा हा जन्मताच राजा असतो, तो बनत नाही की एवढं एज्युकेशन घेतलं, एवढं सगळं झालं, आता मी राजा बनलोय. नो. ओके. सो किंग इज बाय बर्थ, ही इज किंग. जन्मता काय आहे, तो राजा आहे. सो आता बायबल सांगतं, आपण आपलं बायबल उघडूया. स्तोत्र संहिता 24 याचा 7 आणि 10. 7. प्रेज द लॉर्ड. इकडे काय म्हटलंय, कोणाला म्हणतोय, दावीद राजा. एक राजा
एका राजाचं वर्णन करतोय. आता दावीद राजा आहे, ओके. आता तो एका राजाचं वर्णन करतोय आणि तो काय म्हणतोय माहितीये का, पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे, जग आणि त्यात राहणारे सर्व परमेश्वराचे आहे. त्याने सागरावर तिचा पाया घातला, तिला जलावर पाण्यावर तिला स्थिर केलं. आणि मग तो प्रश्न करतो, परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? ह्या सगळ्या गोष्टी झाल्यावर तो नंतर काय म्हणतो माहितीये का, अहो वेशींनो, ओ ई गेट्स ऑफ झायोन, ओके. अहो वेशींनो, आपल्या कमानी उंच करा, पुरातन द्वारांनो उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. प्रतापशाली राजा, इन द इंग्लिश इट इज रिटन किंग ऑफ ग्लोरी. तर आपला जो परमेश्वर, ज्याच्या राज्याचे आपण आहोत, तो कोण आहे? ही इज अ किंग ऑफ ग्लोरी. तो प्रतापी, गौरवाचा राजा तो आहे. सो आपल्याला जे राज्य शोधण्यासाठी सांगत आहे ना येशू, दॅट इज द किंगडम ऑफ ग्लोरी. ते गौरवाचं राज्य आहे आणि त्याचा जो राजा आहे तो प्रतापशाली राजा आहे. हा प्रतापशाली राजा कोण? बलवान, पराक्रमी. आणि पुन्हा असं दिलंय की अहो वेशींनो, आपल्या कमानी उंच करा, पुरातन द्वारांनो उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. हा प्रतापशाली राजा कोण? सेनाधीश परमेश्वर, हाच प्रतापशाली राजा. सेला. जेव्हा सेला हा शब्द असतो ना, याचा अर्थ यू पॉज अँड यू थिंक ओव्हर इट. तुम्ही थांबून विचार करा, ओके. सो सेनाधीश, इथे काय प्रश्न आहे? हा प्रतापशाली राजा कोण? सेनाधीश परमेश्वर, हाच प्रतापशाली राजा. प्रेज द लॉर्ड. सो योर गॉड इज किंग ऑफ ग्लोरी. प्रेज, ओके. सो आपला परमेश्वर हा गौरवाचा राजा आहे. इथे दावीद राजा त्या राजाचं वर्णन करतोय. अँड हे जे आहे ना, ही गोष्ट ऍक्च्युली येशू यरुशलेमेत जेव्हा प्रवेश करत होता ना, त्या गोष्टीचा रेफरन्स आहे हा, की ज्या वेळेस सर्व लोक होसाना म्हणून पाम्सच्या फांद्या घेऊन, पानं घेऊन आणि सगळ्या रस्त्यांवर कपडे वगैरे टाकत होते आणि येशू गाढवाच्या शिंगरूवर बसून ज्यावेळेस यरुशलेमेमध्ये प्रवेश करत होता, तेव्हा ते लोक म्हणत होते, होसाना होसाना, काय? परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो, दाविदाच्या सिंहासनावर बसून राज्य करणारा राजा धन्यवादित असो. सो त्यावेळेस त्यांनी येशूचं राजा म्हणून स्वीकारून स्वागत केलं होतं. सो इट इज टॉकिंग अबाउट दॅट. सो आपला परमेश्वर कोण आहे? हा गौरवाचा राजा आहे. बट बायबल ऑल्सो टॉक्स अबाउट हिम ऍज अ एन्शंट किंग, किंवा त्याला पुरातन किंवा त्याला प्राचीन राजा म्हणतात. प्रेज द लॉर्ड. स्तोत्रसंहिता 14:12 आपण वाचूया. 74 आणि 12 वचन. उद्धारकर्ता कोण आहे? आपला परमेश्वर, प्रभू येशू. बायबल काय सांगते? तरी देव पुरातन कालापासूनचा माझा राजा आहे. कोण म्हणते? आसाफ नावाचा जो एक व्यक्ती आहे ज्याने स्तोत्र लिहिले, तो म्हणतो तरी देव पुरातन म्हणजे एन्शंट किंवा सगळ्यात प्राचीन काळापासून, सुरुवातीपासून आहे. आणि त्या राज्याविषयी परमेश्वर सांगते की तो तुमचा पिता, त्याचं जे राज्य, त्याला माहित आहे की तुम्हाला गरज आहे. आता तुम्ही ह्या दोन गोष्टी समजल्या की तो पुरातन राजा आहे, म्हणजे सगळ्यात आधीपासून तो राजा आहे, त्याचं राज्य वाढत आहे, त्याचं राज्य दृश्य स्वरूपामध्ये परमेश्वराने निर्माण केलं. आणि ज्यावेळेस त्याने त्याच्या प्रतिरूपामध्ये, त्याच्या सदृश्य आपल्याला बनवलं, आदाम आणि हव्वाला बनवलं, तिकडे ठेवलं, मनुष्याला बनवलं, त्याने त्या आपल्याला घडवलं, याचा अर्थ त्या राजाची मुलं, त्या राजाची लेकरं आपण आहोत. प्रेज द लॉर्ड. दॅट्स वाय वी से इज द किंग ऑफ किंग्स. राजाची मुलं राजाच असतात, राजाची मुलं सेवक बनत नाहीत. सो जर आपण देवाच्या प्रतिमेमध्ये, देवाच्या सदृश्य आहोत, मग आपण कोण झालो? आपण ह्या भौतिक जगावर राज्य करणारे राजा, असं देवाने आपल्याला घडवलं. प्रेज द लॉर्ड. म्हणून परमेश्वर काय म्हणाला उत्पत्ती 1:28 मध्ये, की बहुगुणित व्हा, आशीर्वादित व्हा, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी सत्तेखाली आणा. सत्ता कोण करतं? राजा करतो. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस परमेश्वराने तुम्हाला घडवलं, ज्यावेळेस परमेश्वराने आदम हव्वाला घडवलं, देवा सदृश्य, देवाच्या प्रतिमेमध्ये, याचा अर्थ देवाची मुलं, देवाने आपल्याला तसं बनवलं, ह्या पृथ्वीवर पाठवलं आणि सर्व त्याच्या हातच्या कृतीवर त्याचं ते राज्य, जे स्वर्गाचं, ते आपण ह्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, पण हे परमेश्वराने त्या राज्यासारखं त्याचं हे भौतिक राज्य घडवलं, पृथ्वी घडवली, युनिव्हर्स बनवल्या, सगळ्या गोष्टी घडवल्या, पृथ्वीवर सगळं काही घडवलं. आणि इकडे राज्य करण्यासाठी त्याने राजा लोकांना बनवलं, त्याने आदाम हव्वाला बनवलं, त्याने मनुष्याला बनवलं, त्याने आपल्याला घडवलं. प्रेज द लॉर्ड. म्हणून ज्या वेळेस आपल्याला परमेश्वराने बनवलं ना, सगळ्यात पहिलं परमेश्वराने राज्य करायसाठी बनवलं. यू रीड जेनेसिस 1:26. कोणीतरी वाचा उत्पत्ती 1:26. प्रेज द लॉर्ड. सत्ता चालवतील. प्रभूने असं नाही म्हटलं की ही पृथ्वी दिली, इकडे खा प्या संसार करा आणि सुखाने मरा. नो. या सगळ्यावर जे काही घडवलंय, विचार करा, एव्हरीथिंग व्हॉट गॉड हॅज क्रिएटेड, गॉड सेड हू विल रूल अँड डोमिनियन ओव्हर दिस मॅन. प्रेज द लॉर्ड. यावर सत्ता करण्यासाठी आपल्याला बनवलं. आणि म्हणून परमेश्वर काय म्हणतोय माहितीये का, की तो आता राजांचा राजा आहे. का माहितीये? कारण तो महान राजा आहे, तो पुरातन काळापासून राजा आहे, आधीपासून तोच राजा आहे, तोच होता आणि तोच राहणार. आणि हे सगळ्यांना माहित होतं, म्हणून अनेक स्तोत्रसंहितामध्ये, अनेक ह्याच्यामध्ये तुम्ही वाचाल की देवाला राजा म्हणून वर्णन केलेलं आहे. सो आता काय झालंय, त्या राजाने आपल्याला बनवलं आहे राज्य करण्यासाठी. याचा अर्थ आपल्याला परमेश्वराने सामान्य मनुष्य म्हणून बनवलं नाही. का? देवाने त्याच्या प्रतिरूपात, त्याच्या सदृश्य बनवलं, कारण राजाची मुलं राजासारखी दिसतात. प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या देवासारखे दिसतो. सो दिस इज द कम्प्लीट, होल स्टोरी इज लाईक गॉड हॅज
मेड अस टू रेन, रूल अँड हॅव डोमिनियन. राज्य, अधिकार, शासन आणि सत्ता करण्यासाठी बनवलंय. त्याने हे राज्य आपल्याला दिलंय, ही पृथ्वी आपल्याला सोपवली. आता तो आपल्या सगळे, आपण जे राजा लोक आहोत, आपल्या राजांचा तो राजा आहे. पण प्रॉब्लेम काय झाला, पाप आला आणि सैतानाने आपल्याला फसवलं आणि आपल्या अथॉरिटीमध्ये आपल्याला पाडलं आणि मृत्यूने प्रवेश केला. आणि हे आपण गोष्टी गमावून बसलो. आता जी गोष्ट आपली हक्काची होती त्यासाठी संघर्ष करायला लागत होता. पण ह्या सगळ्या गोष्टी सोडून आता याच्या पलीकडे परमेश्वराने त्याच्या पुत्राला पाठवलं. त्याच्या शरीराला, शारीरिक जीवनामध्ये, शरीरामध्ये तो ज्यावेळेस आला, ते शासन केलं गेलं आणि आता पुन्हा ती अथॉरिटी, आपण काल पाहिलं की येशूला सर्व अधिकार मलाही म्हणाला आणि तो सगळा अधिकार प्रभू येशूने परत आपल्याला दिला. नाव जे राजा म्हणून या पृथ्वीवर वावरण्यासाठी, सत्ता करण्यासाठी देवाने आपल्याला बनवलं होतं आणि आपण पतन झाल्यामुळे आपण गुलाम झालो होतो, आपण पापांच्या अधीन होतो, मृत्यू आपल्यामध्ये काम करत होता, तिकडून उचलून परत परमेश्वराने या स्थानामध्ये एक राजा, एक अधिकारी करणारा, सत्ता करणारा व्यक्ती म्हणून आपल्याला बसवलाय. प्रेज द लॉर्ड. आणि इकडे प्रभू येशू तेच सांगतोय, दुसरं काही वेगळं शिकवत नाही. प्रभू येशू म्हणाला, एखादा राजा, विचार करा, ज्याच्याकडे राज्य आहे, ज्याच्याकडे अधिकार आहे, ओके, समजा कुठलाही छोट्या देशाचा जरी राजा असेल, छोटंसं किंगडम जरी असेल, पण त्याच्याकडे अधिकार आहे, तर तो विचार करेल, मी आज काय खाऊ, मी आज कोणता नाही का कपडे घालू, मला आज नाही का काय प्यायचंय, मी टेन्शन नाही घेणार. Kings never worry about what to eat, what to drink, what to wear. No, that is not the nature of a king. आणि इकडे तेच आपल्याला परमेश्वर येशू शिकवतोय की तुम्हाला ह्याची गरज आहे, तुम्हाला हे पित्याला माहिती आहे, म्हणून काय खावं, प्यावं आणि काय घालावं याचं टेन्शन घेऊ नका, चिंता करू नका. यू कॅन नॉट इव्हन लेंथन युअर लाईफ. चिंता काळजी करून तुम्ही एक हातभर किंवा एक दोरीभर तुमचं आयुष्य वाढवू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. सो आपण कोण आहे, देवाने का बोललाय हे समजून घ्या. ज्यावेळेस हे समजणार ना, सैतानाने एवढे वर्ष जे गुलामगिरीमध्ये आपल्याला बांधून ठेवले ना, ते बंधन तुटणार आणि आपण मोकळे होणार. प्रेज द लॉर्ड. मग ज्या गोष्टीसाठी आज वर्ष आपण घालवली आहेत आणि आपण रडलो ना, त्या गोष्टी हक्काने आपण घ्यायला शिकणार केव्हा, जेव्हा सत्य समजणार तेव्हा. प्रेज द लॉर्ड. सैतान आपल्याला काही करू शकत नाही. तो आपल्याला लबाडीमध्ये ठेवतो, फसवणुकीत ठेवतो. त्याचं हे शस्त्र आहे, त्याच गोष्टीद्वारे तो आपल्याला पाडतो आणि आपण सुद्धा नाही का ते फसवणुकीद्वारे नाही का चुकीचं जीवन जगतो. सो आजपर्यंत गुलामाचं जीवन जगले, दॅट वॉज अ फेक लाईफ. ते एक नाही का चुकीचं जीवन आपण जगलोय, ते खोटं जीवन आपण जगलोय. नाउ इज द टाइम टू रेन अँड रूल अगेन ऑन दिस अर्थ फॉर द एव्हरी क्रिएशन ऑफ गॉड, नॉट टू बेग बट रेन अँड रूल. कारण राज्य जिथे आहे तिकडे राजा आहे, तो राजाचा शब्द ते शासन आहे. प्रेज द लॉर्ड. सो परमेश्वराचं राज्य देवाने आपल्याला सोपवलं आहे. हे भौतिक जग त्याने राज्य करण्यासाठीच बनवलं आहे, इकडे देवाने ठेवलंय आणि आता ही पृथ्वी देवाने आपल्या हातात सोपवली आहे. परमेश्वराने आपल्याला राष्ट्रांसाठी नेमलंय. परमेश्वराने आपल्याला ह्या कुटील पिढीसाठी उभं केलंय. या वाईट जगामध्ये, ह्या वाईट घडणाऱ्या गोष्टींमध्ये, ह्या समाजामध्ये, ह्या कल्चरमध्ये, ह्या संस्कृतीमध्ये, ह्या प्रॉब्लेम्समध्ये, ह्या अडचणीमध्ये, इथे इतकं वाईट असताना ह्या समयामध्ये आपल्याला ठेवलंय, कारण आपण राज्य अधिकार इथेही केला पाहिजे म्हणून. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ज्यांना तुम्ही जुन्या करारात पहा, जितक्या लोकांना देवाने पाचारण केलं ना, ते लोक एक सुपरनॅचरल लाईफ जगले. ते त्यांच्या शारीरिक कमजोरी किंवा शारीरिक मर्यादेमध्ये जगले नाही. नो, त्यांनी ते बाउंड्रीज तोडल्या आणि अलौकिक जीवन जगले, कारण आता त्यांना कळलंय की कुठल्या राज्याचे ते आहेत. प्रेज द लॉर्ड. सो येशू ख्रिस्त हा जन्मता राजा होता आणि तो राजांचा राजा आहे, तो गौरवाचा प्रतापशाली राजा आहे, तो पुरातन काळापासून राजा आहे. असं नाहीये की इथे पृथ्वीवर जन्म घेतल्यावर तो राजा झाला किंवा आता राजा बनून येईल, अजून नाही. नो, ही वॉज बॉर्न किंग आणि तो जन्मता राजा होता. तरी सुद्धा त्यांनी जीवन व्यतीत केला, आपले पाप घेण्यासाठी, आपला रिप्रेझेंटेटिव्ह बनण्यासाठी, आपला दंड स्वतःवर घेण्यासाठी, आणि तेवढं सगळं होऊन पुन्हा एकदा सगळे अधिकार, सगळ्या गोष्टी त्याने स्वतः मिळवून त्या आपल्याला सुपूर्द केल्यात की का आता आपण राज्य करावं. आता पृथ्वीवर परमेश्वराने आपल्याला सहाय्यक म्हणून पवित्र आत्मा दिलाय, त्याच्या सहाय्याने आपण करायचंय. सो आय डोंट नीड टू वरी की मी काय खाऊ, मला आज खायला मिळेल की नाही, माझ्या घरात ही वस्तू नाही, ती वस्तू नाही. नो, दिस इज माय फादर्स टेन्शन. माय फादर विल लुक आफ्टर दिस, की माझ्या घरात उत्तम गोष्टी खायला आहेत की नाहीत, पाण्याची सोय आहे की नाही, खाण्यापिण्याचं सर्व आहे की नाही, कपड्यांची सोय आहे की नाही, मला ज्या भौतिक गरजा आहे, माझ्या गरजा पूर्ण होत आहेत की नाही. माय फादर इज लुकिंग आफ्टर ऑल माय नीड्स. प्रेज द लॉर्ड. इन शॉर्ट मी तुम्हाला सांगू हे वचन काय आहे. ओपन युअर बायबल्स. फिलिपियन्स 4, आय प्रेज द लॉर्ड. मॅथ्यू 6:33 and Philippians 4:6 is nothing but the same. इकडे प्रेषित पौल पुन्हा तेच सांगतो. याचा अर्थ काय खाऊ, काय पिऊ, काय कपडे घालू, कसं हे भाडं भरू, कसं EMI भरू, काय करू मी, कसं, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. डू नॉट वरी अबाउट एनिथिंग. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून, हालेलुया, काय करायचं, सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. का? 7वं वचन म्हणजे सर्व बुद्धी आणि सामर्थ्याच्या पलीकडे असलेले काय, सर्व. तुम्हाला वाटतंय की मला नोकरी नाहीये, माझा पगार एवढाच आहे, माझा खर्च इतका जास्त आहे,
माझ्या फॅमिलीमध्ये इतके लोक आहेत, मी सगळ्यांचं कसं करू, मला काहीच सुचत नाहीये, एवढं तर पुरणारच नाही. प्रेज द लॉर्ड. व्हॉट अ प्रॉमिस. नो, काय पाहिजे आपल्याला? आपल्याला समाधान पाहिजे, आपल्याला शांती पाहिजे. पैशाने शांती येत नाही. येस, मनी इज इम्पॉर्टंट. पैसा पाहिजेच पाहिजे, त्याशिवाय काही होणार नाही. पण इकडे परमेश्वर काय म्हणतोय, ह्याची चिंता काळजी करू नका. त्याचं राज्य, त्याचं नीतिमत्व मिळवण्या झटा म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. तुमच्या या गरजा आहे, खाणं पिणं कपडे लत्ता पैसा, हे जे सगळे आहे ना, या सगळ्या गोष्टी बोनस म्हणून मिळतील. तुम्ही फक्त त्याचं राज्य मिळवायचा प्रयत्न करा. आणि दिस इज व्हॉट पॉल इज प्रिचिंग इन फिलिपियन्स 4:6. ही सेइंग, कशाविषयी चिंता काळजी करू नका, सर्व गोष्टीमध्ये काय करा, सगळ्या गोष्टीमध्ये, सर्व गोष्टीमध्ये लिहिले. ओके, सो प्रे फॉर ईच अँड एव्हरीथिंग. ईच अँड एव्हरीथिंग. रेज द प्रेयर ऑल्टर. रात्री झोपताय, तुमच्या बेडवर प्रेयर ऑल्टर असू दे. सकाळी उठताय, किचन मध्ये जाताय, लेट देअर बी अ प्रेयर ऑल्टर. किचन मध्ये प्रार्थनेची वेदी असू द्या. तुम्ही घरामध्ये बसताय, लिव्हिंग रूम मध्ये प्रार्थनेची वेदी असू द्या. तुम्ही बाईक काढताय, बाईकवर जाताय, प्रार्थना करा, प्रार्थनेची वेदी बनवा. कारमध्ये प्रार्थनेची वेदी बनवा. ऑफिसमध्ये प्रार्थनेची वेदी बनवा. प्रे इन ईच अँड एव्हरी सिच्युएशन. प्रे फॉर एव्हरीथिंग. ओके, आणि काय करा, सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून, काय प्रार्थना करा, विनंती करा आणि आभार प्रदर्शनासह. याचा अर्थ तुम्ही प्रार्थना केली, तुम्ही विनंती केली, अँड यू नो नाव युअर प्रेयर रिक्वेस्ट इज ग्रँटेड. यू हॅव रिसीव्ड दी आन्सर. म्हणजे तुम्हाला आता सगळं कळलंय, तुमची प्रार्थना मान्य झाली, उत्तर मिळाले. आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. हालेलुया. कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका. का? म्हणजे तुमच्या बुद्धीच्या, ताकदीच्या, तुमच्या कुवतीच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती, तुमचं हृदय, तुमचं मन, तुमचे विचार जे इकडे तिकडे फिरतायत, नकारात्मक विचार येत आहेत, भीती येते, समजत नाही काय करू, हे सगळं ख्रिस्त येशूमध्ये स्थिर होईल. पण केव्हा? वेन यू विल सीक हिज किंगडम फर्स्ट. हालेलुया. सो सीक हिज किंगडम. बायबल से सीक, त्याचा शोधा. तुम्हाला माहिती, एके ठिकाणी प्रभू येशू काय म्हणाला, की मी तुम्हाला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन. प्रेज. याचा अर्थ काय होतो माहितीये का? आपण वी यूज कीज, आपण टाळा आणि चावी वापरतो. त्या चावीने ते पर्टिक्युलर लॉक उघडलं जातं. ओके, इकडे ज्यावेळेस येशू पेत्रालाही म्हणाला आहे ना, आणि बऱ्याच ठिकाणी 1, 2, 3 वेळा येशूने सांगितलंय, असं बोललाय. तर ज्यावेळेस येशू म्हणाला, तर काही लिटरली कुठली फिजिकल चावी येऊन येशू आपल्याला देणार होता, की तो दरवाजा उघडला की येस, मी आता स्वर्गाच्या राज्यात प्रवेश केला. स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी मार्ग कोण आहे? येशू आहे. दरवाजा येशू आहे. मग येशू कुठल्या चावीविषयी, कुठल्या किल्लीविषयी बोलत आहे? की मी तुम्हाला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन. इट मीन्स आय विल गिव्ह यू दी अथॉरिटी. आय विल गिव्ह यू दॅट डोमिनियन, ते सत्ता करण्याचा अधिकार. आणि तुम्हाला तिकडे देवाच्या राज्यामध्ये कसं काम करायचं, कसं उभं राहायचं, कशा गोष्टी मिळवायच्या, ह्याचा अधिकार मी तुम्हाला देईन. ओके, सो ज्यावेळेस प्रभू म्हणाला ना, मी तुम्हाला किल्ल्या देईन, याचा अर्थ काय माहितीये का? की प्रभू येशू म्हणाला, की मी तुम्हाला अशा प्रकारे नाही का तुम्हाला उभं कर. सी, यू नीड टू बी इन पोझिशन विथ द किंगडम ऑफ गॉड. एखाद्या राज्यामध्ये जेव्हा एखाद्या राजाच्या अधीन ज्यावेळेस कोणी काम करतं, सी, तर तिकडे काय असतं, जे राजाने सांगितलंय त्या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःला रिपोझिशन करावं लागतं. मला नाही आवडत राजा, मी हा नियम नाही मानणार, तर तुम्ही त्या राज्यात राहू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. त्या राज्याची जी शिक्षा आहे ते तुम्हाला मान्य करावी लागेल. हेच कारण होतं मिसर देशामध्ये ज्यावेळेस मोशेने एका मिसरी व्यक्तीचा खून केला आणि ही गोष्ट फारोच्या कानी पसरली, फारोच्या कानी पडली. फारो मोशेला मारायसाठी शोधत होता आणि मोशे पळून गेला, कारण तो ज्या राज्यामध्ये राहत होता, ज्या इजिप्त मिसर देशामध्ये राहत होता, जिथे फारो राज्य करत होता, तर त्याला माहित होतं त्या राज्याचे नियम काय आहेत. आणि त्या राज्याच्या नियमानुसार मिस्री व्यक्तीला मारल्यावर मोशे काही जिवंत राहिला नसता, तर मोशे ते राज्य सोडून पळून गेला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो तुम्ही ज्या राज्याचे आहात त्या राज्याशी तुम्ही समरूप होणं गरजेचं आहे. सो परमेश्वराने जर आपल्याला इकडे हे राज्य दिले, देन वी नीड टू बी वी नीड टू अलाइन आवरसेल्व्स, रिपोझिशन आवरसेल्व्स अकॉर्डिंग टू द किंगडम प्रिन्सिपल्स. तुम्ही ह्या राज्याच्या प्रिन्सिपल्सने, ह्या राज्याचे नियम, ह्या राज्याचं शासन, ह्या राज्याचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्यानुसार तुम्ही उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून प्रभू येशू म्हणतो की चिंता काळजी करू नका. प्रेज द लॉर्ड. जस्ट आय एम टेलिंग यू, मेडिटेट अपॉन द किंगडम ऑफ गॉड. देवाच्या राज्यामध्ये दुःख नाहीये, आजार नाहीये, ना किडनी स्टोन आहे, ना हार्ट प्रॉब्लेम आहे, ना डायबिटीस आहे, ना ब्लड प्रेशर आहे, ना देवाच्या राज्यामध्ये मृत्यू आहे, देवाच्या राज्यामध्ये कर्ज नाहीये, देवाच्या राज्यामध्ये फूट नाहीये, ताटातूट नाहीये, घटस्फोट नाहीये, देवाच्या राज्यामध्ये इतर अडचणी नाहीयेत. ते देवाच्या राज्यामध्ये शांती, प्रीती, आनंद, नीतिमत्व आणि सगळ्यात चांगल्या गोष्टी आहेत. आणि तुम्ही त्या राज्याचे आहात, तर तुम्ही इथे राज्य सोडून इकडे गुलामगिरीत राहून टेन्शन घेऊ नका. त्या गुलामगिरीतून बाहेर पडा. ज्या राज्याच्या किल्ल्या येशूने दिलाय, जो
जो अधिकार येशूने दिलाय त्या राज्यामध्ये परत जा. जे पित्याने घडवलं हे फिजिकल वर्ल्ड, हे किंगडम त्याचं जे बनवलं, इकडे जे आपल्याला त्याचे पुत्र, त्याचे कन्या म्हणून त्याने ठेवलंय, तर इकडे ह्या अधिकारामध्ये चाला आणि ह्या अधिकारामध्ये ज्यावेळेस तुम्ही उभे राहता ना, तेव्हा तुम्हाला समजेल खाण्यापिण्याची विपुलता आहे, कपड्यांची विपुलता आहे, सर्व चांगल्या गोष्टींची मुबलकता आहे, मागायची गरज नाहीये. बिकॉज your father knows that you need all these things. Praise the Lord. Study the kingdom of God. तुम्ही देवाच्या राज्याचा ज्यावेळेस अभ्यास कराल, तुम्ही त्या राज्याच्या राजापर्यंत पोचाल, तुम्ही देवाच्या जवळ जाल आणि तुम्हाला समजेल की हा जो राजा, जो महान आहे, प्रतापी आहे, जो पुरातन काळापासून आहे, इज एन्शंट अँड ही इज किंग ऑफ ग्लोरी अँड ही इज ऑल सफिशियंट किंग, ही इज ओमनिपोटेंट किंग, ही इज रायचस किंग, आणि तोच राजा इतकं सगळं असणारा तुमचा पिता आहे. इट इज डिफरंट लेवल. आय एम टेलिंग यू, तुम्ही ह्या पृथ्वीवर सरपटणाऱ्या प्राण्यांसोबत खेळत बसणार नाही. तुम्ही गरुडाप्रमाणे आकाशात भरारी मारणार. अँड दिस इज व्हॉट गॉड वॉन्ट्स अस, की इकडे नाही का हे साप आणि विंचू ह्यांच्यासोबत मैत्री करायला आपण नाही, ह्यांच्यासोबत लढत बसायला पण आपण नाही. बायबल सांगतात त्यांना पाय देऊन चालाल. मी तर तुम्हाला सांगते, ज्यावेळेस गरुडाप्रमाणे उंच उडणार ना, त्यावेळेस ह्यांच्यावर नाही का काहीच करायची गरज पडणार नाही. बिकॉज दिस इज युअर किंगडम. साप, विंचू, सैतान हे ना या राज्याचे नाही, आपण त्याच्यापेक्षा खूप उंच आहे. तो पतित आहे, तो पडलेला आहे, तो हरलेला आहे, तो नाशमान आहे आणि त्याचा न्याय झालेला आहे. आणि आपण त्या राज्याचे नाही, तर आपण अथॉरिटी मध्ये चालतो, आपण अधिकारामध्ये चालतो. तो तिकडून उठतोय आणि फसवतोय. आपण उडणारे, आपण वर उंच, पाऊस पडतो त्या ढगांच्या वर जाऊन उडणारे गरुडा समान आपण आहे. आपण एक फ्लिप मारतो आणि आपण एका गरुडा समान नाही का उडतो, आणि त्या गरुडाच्या बुद्धीला येऊन हे लोक फसवतायत आणि नाही का चुकीच्या गोष्टीने आपल्याला म्हणतात, तू उडू नाही शकत, तुला पंखच नाहीये, तू करूच शकत नाही काय, आम्हीच तुला डसणार, आम्हीच तुला खाली ओढणार. नाही, नाही. दिस इज द टाइम या सगळ्या गोष्टी मोडून टाकायच्या आहेत आणि अथॉरिटीमध्ये, अधिकारामध्ये चालायचे. सो सीक ye फर्स्ट द किंगडम ऑफ गॉड. हालेलुया. व्हाय? कारण तुम्ही त्या राज्याचे आहात. त्या राज्याचा अधिकार देवाने आपल्याला दिलाय. त्या किल्ल्या परमेश्वराने आपल्याला दिलेल्या आहेत. तुम्ही तिथले आहात. तिकडे कसलीच कमतरता नाही. राजाला एखादी गोष्ट पाहिजे, राजा हे घेऊन या, ते घेऊन या, हे पाहिजे, जस्ट यूज वर्ड्स. प्रेज द लॉर्ड. राजाचा शब्द आहे ना, त्याचं शासन आहे, त्याचं कॉन्स्टिट्यूशन आहे, त्याचा नियम आहे, त्याचं सगळं. म्हणजे राजाने समजा आता राजा आपण जे पाहिलंय ना, ते लोक अशी टाळी वाजवतात, लगेच दासी काय 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 घेऊन येतात, लगेच पाठीमागे कोण हवा मारायला बसते. सो इट लाईक द किंग्स लाईफस्टाईल इज लाईक दॅट. त्याला जे पाहिजे तो बोलणार, त्याच्या हाताखालचे सगळे काम करणार. सो ते अथॉरिटी तसं आपलं आहे. आपल्याला जे पाहिजे आपण बोलणार, आभार प्रदर्शनाचं आपली प्रार्थना देवाला कळवणार आणि आपण पीसमध्ये, देवाने दिलेल्या शांतीमध्ये चालणार. काय करू, कसं करू, झोप येत नाही, ह्या कुशीवरून त्या कुशीवर, मग रात्रभर झोपायचं नाही, काहीतरी नाही. दिस इज नॉट किंग्स लाईफस्टाईल. राजा एकदाच टेन्शन घेतो ज्यावेळेस त्याला त्याच्या राज्यावर कोण आक्रमण करणार आहे हे समजतं, किंवा त्याला दुसरीकडे कुठे का आक्रमण करायचं, की मी माझं राज्य कसं वाढवू. सो थिंक हाऊ यू विल एक्सपांड युअर किंगडम, हाऊ यू विल एक्सपांड इन मेनी प्लेसेस. आपली वाढ कशी होते याचा विचार करा. कसं वाढणार इकडे पहा, काय खाऊ, काय पिऊ, कसं करू, माझं कसं होणार, हे टेन्शन नाही घ्यायचं. आभार प्रदर्शनासह आपली मागणी परमेश्वराला कळवा. प्रेज द लॉर्ड.